मी गीताताईला भगवद्गीता अभ्यासाच्या आधीपासून ओळखते. तिच्याबरोबर मी स्पिरिच्युअल काउन्सिलिंग केलं आहे आणि अजिबात देवावरती विश्वास न ठेवण्यापासनं ते आता फक्त मी जास्तीत जास्त जेवढं जमेल तेवढं स्वामींना समर्पण करायचा प्रयत्न करते. सो या प्रवासात तिने माझी खूप साथ दिली आहे, गाईड केलं आहे. त्यात भगवद्गीतेचा अभ्यास करता करता खूप बदल पडला माझ्यामध्ये. आणि पहिल्यांदा जेव्हा ती म्हणली होती की तू जॉईन करतेस का, आपण US साठी चालू करतो, तेव्हा मला स्वतःबद्दल खूप डाऊट होता. हे याबद्दल नाही की माझा विश्वास बसेल का नाही, पण मला मराठी जमेल का नाही, एवढं कळेल का नाही. पण गीताताई म्हणली तसं की एकदा आम्ही कॉन्टेंट खूप सगळा फक्त मराठीतच कव्हर केला असं नाही. डिस्कशन्स खूप होत होते. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक क्लासच्या सुरुवातीला गीताताई असं प्रार्थना करताना म्हणायचे की सूक्ष्म रूपात उपस्थित असलेल्या भगवानांना नमस्कार करून आपण चालू करू. आणि कित्येकदा मला हे जाणवलं आहे की तिथे त्या प्रत्येक क्लासमध्ये मला उद्देशून काहीतरी भगवान सांगता आहेत की हा मेसेज माझ्याचसाठी आज मला लागू पडणार आहे माझ्या सिच्युएशनला, असं वाटतं. आणि मला असं वाटतं की हे प्रत्येकाला त्या क्लासमध्ये जाणवत असेल. असं म्हणतात की भगवद्गीता तुम्ही स्वतःहून शिकत नसा, तुम्हाला भगवान शिकवत असतात. तर गीताताईच्या सहाय्याने ते इतक्या गोष्टी त्याच्यातनं शिकायला मिळाल्या. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरी म्हणजे आपण पूर्णपणे देवाला समर्पण करण्याच्या परिस्थितीत नसू, विश्वास नसेल किंवा अनुभव आले नसेल किंवा जे काही असेल तरी भगवद्गीता अभ्यासाच्या प्रोसेसमध्ये जरी समर्पण करता आलं तरी खूप बदल घडतो. म्हणजे जे शिकतो त्याच्यावरती जे मननाचे प्रश्न दिले आहेत, हे मनापासून जर का तयारी असेल स्वतःकडे आत्मपरीक्षण करायची, स्वतःला ते अप्लाय होतंय का नाही, आपण खरंच कसे आहोत हे बघायची तयारी असेल, तर ती शिकली जाईल आपापली. ती तयारी नसेल तर मात्र मग कंटाळा येतो, कळत नाही, समजत नाही किंवा पटत नाही असं म्हणलं तरी चालेल. पण ही तयारी असेल तर हा क्लास जरूर करावा आणि आपापलाच फरक जाणवेल. गीताताईची शिकवायची पद्धत तर खूपच चांगली आहे, यात काही प्रश्नच नाही आहे. जसं म्हणलं असं की जिथे मला डाऊट होता की आपल्याला इंग्लिश येतं, मी मराठी मीडियममध्ये शिकलेले नाही. घरी सगळे मराठी बोलत असले तरी भाषा खूप टफ वाटते कधी-कधी. अनेक वर्षात US मध्ये राहिल्यापासून ऐकलेले नाही आहेत शब्द, असेही शब्द आहेत. पण ती त्याची उकल करून व्यवस्थित सांगते. जिथे महत्त्वाचं आहे तसं आम्ही प्रत्येक शब्दावर भर देऊन क्लासमध्ये डिस्कशन होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला मननाच्या प्रश्नाचं उत्तर पाठवलं जातं, त्यावेळेला कित्येक लोकांची भाषा खूप जड असते, खूप पुस्तकी असते. पण ते काय मला जमतं असं नाही. पण मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरती जे उत्तर पाठवते त्याच्यावरती गीताताई विचार करून बरोबर असेल तर बरोबर गाईड करते की हां, हे बरोबर आहे, हा विचार बरोबर आहे, किंवा जो चुकीचा असेल त्याच्यावर एक्झाम्पल देऊन वेगळंही करते. मला माहिती आहे की ते प्रत्येकाचं वेगळं वेगळं करणं हे तिला म्हणजे एवढ्या सगळ्यांचे मेसेजेस ऐकून उत्तर देणं प्रत्येक वेळेला जमतं तसं नाही. पण ती तिच्या परीने जिथे महत्त्वाचं आहे तिथे आपल्याला गाईड करायला उभी आहे. भगवंतांच्या मदतीने मला तर खूप फरक जाणवलेला आहे.